21 वर्षापूर्वीची इराणमधली ही गोष्ट आहे. तारीख होती 15 ऑगस्ट 2004. इराणमधल्या नेका या शहरातल्या रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली होती. रस्त्याच्या मध्ये 2 क्रेन उभ्या केल्या होत्या आणि त्या क्रेनला एक फाशीचा दोर अडकवलेला होता. त्या फाशीच्या दोराखाली उभी होती 16 वर्षाची एक मुलगी. ती रडत होती, ओरडत होती. इराणच्या सरकारला शिव्या देत होती, शाप देत होती. एक दिवस तुमचं हे हिंसक राज्य संपून जाईल असं म्हणत होती. इराणच्या खामेनी यांना ती शिव्या देत होती. इराणच्या पोलिसांना, मिलिटरीला आणि तिथल्या न्याय व्यवस्थेला देखील ती शाप देत होती. पण शेवटी शेकडो लोकांच्या समोर तिला रस्त्यावर क्रेनला लटकवून फाशी देण्यात आली आणि तिचा मृत्यू झाला. पण तुम्ही म्हणताल तिची चूक काय होती? तर तिची चूक अशी होती की तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झाला होता. तुम्हालाही थोडं आश्चर्य वाटेल, पण इराणच्या तत्कालीन कायद्याप्रमाणे तिची चूक झाली होती. तिने आपला हिजाब काढून टाकला, ही देखील तिची चूक झाली होती. पण आज या गोष्टीची चर्चा आपण का करतोय? तर या 16 वर्षाच्या मुलीचा शाप आता खरा झाला की काय असं दिसून येते. कारण इस्रायलनं आणि अमेरिकेनं जशी जिद्द पकडली आहे की इराणचं हे सरकार बरखास्त करायचं. जोपर्यंत इराण झुकत नाही तोपर्यंत त्याच्यावर असे प्रचंड आघात करत राहायचे. त्यामुळे सध्या असं म्हटलं जातंय की या मुलीने दिलेला शाप खरा झाला की काय. इराणमधल्या या मुलीची म्हणजे आतेफा रजाबी सहाले या मुलीची कहाणी नक्की काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. 21 सप्टेंबर 1987 ला इराणमधल्या नेका या शहरात आतेफा रजाबीचा जन्म झाला. ती लहान असतानाच तिची आई आणि वडील एकमेकांपासून वेगळे झाले. ती 5 वर्षाची झाल्यानंतर तिच्या आईचा अपघातामध्ये मृत्यू झाला आणि वडील ड्रगच्या व्यसनाला लागलेले असल्यामुळे ते असून देखील नसल्यासारखे होते. तिच्या भावाचा देखील लहानपणीच मृत्यू झाला. तिच्या म्हाताऱ्या आजी आजोबांच्या बरोबर ती राहायची. पण आजी आजोबा अगदीच 80 वर्षापेक्षा जास्त वयाचे होते. त्यामुळे ती मोठी होत असताना तिच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. त्या काळात ती 13 वर्षाची असताना तिची एका मुलाबरोबर मैत्री झाली, जो मुलगा तिच्यापेक्षा वयाने जास्त मोठा होता. त्या मुलाच्या कारमधून ती एकदा फिरायला गेली असताना तिला पोलिसांनी पकडलं. इराणमध्ये मोरल पोलीस नावाचा एक प्रकार आहे, जे सरकारने नेमलेले असतात. त्यांचं काम काय असतं तर रस्त्यावर फिरणाऱ्या बायका कशा फिरतात, कशा वावरतात, हिजाब नीट घालतात का, चालताना कशा चालतात, लग्न झाल्यानंतर त्या आपल्या नवऱ्यासोबत फिरतात की कोणी दुसऱ्यासोबत फिरतात, आणि या सगळ्या गोष्टी बघायचा अधिकार या मोरल पोलिसांना असतो. मग या मोरल पोलिसांनीच आतेफाला आणि त्या मुलाला पकडलं. मुलाचं वय कायद्यात बसत होतं, त्यामुळे त्याला सोडून देण्यात आलं. मुलीचं वय 13 असताना ती मुलाबरोबर फिरायला गेली म्हणून तिला कैद केलं गेलं. तिच्या म्हाताऱ्या आजी आजोबांनी शेवटी तिला कस्टडीतून सोडवलं आणि घरी नेलं. घरी गेल्यानंतर तिला अक्षरशः 2 पायावर चालताही येत नव्हतं. अशी तिची अवस्था त्या बलात्कारानंतर झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा इराणच्या मिलिटरीतल्या अली दराबी नावाच्या एका व्यक्तीने, एक सर्व्हिसमॅनने, जो तिच्या घराच्या अगदी शेजारीच राहायचा, त्याने देखील तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. तेव्हा तिच्या घरच्यांनी त्या माणसाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये केस केली. पण पुन्हा पोलिसांनी तिलाच अटक केली आणि तिलाच प्रश्न विचारले आणि पुन्हा एकदा तिच्यावर बलात्कार झाला. पोलिसांनी असं भासवण्याचा प्रयत्न केला की ही मुलगी स्वतःच मोरली करप्ट आहे आणि तीच चुकीची आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी तीच जबाबदार आहे आणि या सगळ्या घडामोडींसाठी ती जबाबदार असल्यामुळे तिला 15 वर्षाची असताना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आणि तुरुंगात डांबण्यात आलं. त्यानंतर नेका शहरातल्या कोर्टातच तिची केस उभी राहिली. या कोर्टात हाजी रजाई नावाचे एक व्यक्ती होते, जे न्यायाधीश होते. त्यांनी तिची व्यवस्थित चौकशी केली आणि या चौकशीत तिने न्यायालयात मान्य केलं की होय, तिच्यावर अनेक वेळा बलात्कार झाला होता. त्यातला एक बलात्कार तिच्यावर अली दराबी नावाच्या एका एक्स रिव्होल्युशनरी गार्डच्या अधिकाऱ्याने, म्हणजे मिलिटरीच्याच अधिकाऱ्याने केला होता. पण याचा अर्थ न्यायाधीशांनी देखील असाच लावला की या मुलीचा स्वतःचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तिच्या बाजूने लढणारं कुणी नसल्यामुळे तिला न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्या वैतागलेल्या मुलीने आपल्या अंगावरचा हिजाब काढून फेकून दिला आणि पायातले बूट काढून त्या जजच्या तोंडावर फेकून लावले. पण या सगळ्या रागाचा काही उपयोग झाला नाही. इथं कोर्टाच्या दृष्टीने आणखी एक प्रॉब्लेम होता.
तो म्हणजे तिचं वय होतं 16 वर्ष. आणि इराणनं आंतरराष्ट्रीय न्यायालयाला जी एक कमिटमेंट दिली होती त्यानुसार 18 वर्षापेक्षा लहान मुलांना ते फाशी देऊ शकत नव्हते. त्यासाठी या जज साहेबांनी आणि काही पोलिसांनी मिळून खोटी साक्ष तयार केली, खोटी कागदपत्र तयार केली आणि तिचं वय 22 असं दाखवण्यात आलं. न्यायाधीश हाजी रजाई यांनी तिचं वय 22 कसं ठरवलं तर तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की त्यांनी तिच्या शरीराकडे पाहिलं आणि तिच्या शरीराची वाढ पाहून त्यांनी सांगितलं हिचं वय 22च असणार आणि त्यामुळे ती 22 वर्षाची अशी तिची तिथे नोंद केली. अतिशय घाणेरडी पद्धत ही अशी इस्लामिक रिजिम इराणमध्ये होती. या शिक्षेविरोधात मग ती इराणच्या सुप्रीम कोर्टात गेली, पण सुप्रीम कोर्टाने देखील सगळे साक्षी पुरावे बघितले आणि त्यांच्याही लक्षात आलं की या मुलीला जर या गुन्ह्यात माफ केलं गेलं तर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या इराणच्या मिलिटरीतल्या अधिकाऱ्यांना गुन्हेगार म्हणून पकडावं लागेल, पोलिसांना गुन्हेगार म्हणून पकडावं लागेल आणि हे सगळं करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. इराणच्या सुप्रीम कोर्टाची देखील हिंमत नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराणमध्ये जी मोरल पोलीस आहे त्या मोरल पोलीसवर कोर्टाने शंका घेतली तर लोक त्या मोरल पोलिसावरही शंका घेतील, त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि मोरल पोलिसाच्या विरुद्ध अनेक केसेस कोर्टात दाखल होतील अशी कोर्टाला देखील भीती होती. म्हणून कोर्टानं तिला शिक्षा दिली. अखेर 15 ऑगस्ट 2004 ला तिला नेका या शहराच्या चौकात आणण्यात आलं. तेच तिचं गाव होतं जिथे स्वतः न्यायाधीश हाजी रजाई उपस्थित होते. या न्यायाधीशांनी स्वतःहून या मुलीच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी आपल्या हातांनी केली. तिला क्रेनला अडकून फाशी देण्यात आली. तिच्या मृत्यूच्या अगोदर तिने इराणच्या इस्लामिक रिजिमला, न्यायालयाला, तिथल्या पोलिसांना, मिलिटरींना लाखो शिव्या दिल्या होत्या, शाप दिले होते. हे सगळं एक दिवस नष्ट होईल म्हणून सांगितलं होतं, पण अखेर तिचा मृत्यू झाला. इराणमध्ये 2004 सालापर्यंत 10 मुलींना अशा प्रकारे मृत्यूदंड दिला होता. त्यानंतर अमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने या अतिफाच्या मृत्यूनंतर आवाज उठवला. इराणमध्ये देखील तिथल्या महिलांनी अतिफाच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून सरकारवर दबाव आणला. अखेर सुप्रीम कोर्टानं हाजी रजाई, कॅप्टन जहिबी आणि कॅप्टन मुलाई या तिघांना अटक केली आणि अथेफा सहालेच्या मृत्यूनंतर तिला माफी जाहीर करण्यात आली. पण तिच्या मृत्यूमुळे इराणच्या पोलिसांचा, न्यायव्यवस्थेचा, मिलिटरीचा चेहरा जगासमोर आला. इराणच्या इस्लामिक राज्यव्यवस्थेचा चेहरा देखील समोर आला. आज इराण सगळीकडून कोंडीत सापडलेला आहे. इराणचा कुणीही मित्र राहिलेला नाही. इस्लामिक राष्ट्र म्हणून देखील आज इराण बरोबर मैत्री करायला कुणी तयार राहिलेलं नाही. अशा अवस्थेत असताना आज इंटरनेटवर अथेफा रजाबी सहाले व्हायरल होत आहे, कारण तिने दिलेले शाप हे आता खरे व्हायला लागलेत असं बोललं जातंय. त्यामुळे आता अमेरिका आणि इस्रायल मिळून जे हल्ले इराणवर करत आहे त्यावरून असं दिसून येत आहे की अतिफाचा शाप खरंच खरा ठरला आहे की काय. त्यामुळे सध्या इराणमध्ये जे घडतंय ते सगळं या शापामुळे घडतंय का? या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे सगळे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.